आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन रायगडचे रायगड जिल्हाध्यक्ष माननीय महेशजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन वडगर रमाबाई नगर येथील बुद्ध विहारात उत्साहाने करण्यात आले। या सोहळ्याला विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक तसेच आंबेडकरी चळवळीतील मान्यवर आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महेश साळुंखे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाला मुंबई प्रदेशाध्यक्ष अशोक वाघमारे, महाराष्ट्र सचिव संजय नरी, मुंबई दक्षिण जिल्हाध्यक्ष आनंद धुरी तसेच अनिल भातणकर, सहयोग लोखंडे, सुजित जाधव, निलेश कांबळे, भारत दाताड, समाधान कांबळे, धनराज खैरे, चंद्रकांत वेलासकर, बाबा नाईक, राजेश कांबळे, मोहन गायकवाड, सुभाष गायकवाड, सचिन कांबळे, विजय धोत्रे, नागेश सुर्वे, संतोष गायकवाड, प्रकाश घरत, भरत सोनावणे, मनोज म्हात्रे, दिलीप नाईक, परदेशी नरेश, जावेद मास्टर आणि आसिफ शेख यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच बुरुड समाज रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र महाले, तुषार नागे, किशोर खैरे, हिरामण जोशी, शैलेश गायकवाड गुरुजी, विजय गायकवाड, अमित कांबळे, पेन तालुका अध्यक्ष आणि सुजित जाधव, महाड तालुका अध्यक्ष यांचीही प्रमुख उपस्थिती होती। महिला आघाडीच्या वतीने ममताज पठाण यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। यावेळी सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे, पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे, पक्षाचे युवा नेते अनिकेतभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली या सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये मी काम करत असताना पनवेल हे रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामध्ये त्या ठिकाणी पनवेल सारख्या ठिकाणी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी हा माझा वाढदिवस साजरा करण्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे संकल्प घेतला होता। खऱ्या अर्थानं हा वाढदिवस फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरचा माझा वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं जे आंबेडकरी चळवळीमध्ये प्रामाणिक काम करतात, एका निष्ठेने काम करतात, आंबेडकर चळवळ पुढे नेण्याचं काम करतात, अशा ठराविक लोकांना त्या ठिकाणी स्वाभिमानी पुरस्कार जो मनोजभाई संसारे यांनी जो पक्ष या ठिकाणी स्वाभिमानी म्हणून ज्या नावाने उभा केलंय त्या नावानेच मी आज हा पुरस्कार माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेला आहे। आणि हा पुरस्कार देत असताना अतिशय आम्हाला सर्वांना आनंद होत आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाडच्या 14 तळ्याचं सत्याग्रह केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगडच्या कुशीमध्ये आपले त्या ठिकाणी आपले पाय त्या ठिकाणी लागलेले आहेत रायगडच्या कुशीमध्ये, आणि या दोन्ही महापुरुषांच्या विचारानं हा आम्ही आज पक्ष चालवत आहोत या रायगड जिल्ह्यामध्ये। आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची अतिशय खूप मेहनत आहे। कार्यकर्त्यांनी गेल्या 3 दिवसापासून 6, 7, 8 गेल्या 3 दिवसापासून आम्ही हे उपक्रम हाती घेतले होते माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आज त्याचा ह्या ठिकाणी शेवट झालेला आहे। सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मग महाड असेल, माणगाव असेल, पेण असेल, त्यानंतर इंदापूर असेल, कोलाड असेल, जे या रायगड जिल्ह्यामधले जे 16 तालुके आहेत त्या 16 तालुक्यांपैकी आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे 8 तालुके त्या ठिकाणी आम्ही बांधलेले आणि 8च्या 8 तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाला। ज्या मान्यवरांना मी या ठिकाणी बोलवले होते ते सर्व मान्यवर या ठिकाणी आले होते। ज्यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान ठेवलं होतं पुरस्कार, ते सर्व पुरस्कार या ठिकाणी आज आले होते माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं। मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगायला अतिशय आनंद होतोय की वडघर जो माझा गाव आहे त्या गावामध्ये जो प्रबुद्ध बुद्ध विहार आहे, ह्या बुद्ध विहारामध्ये ज्या गोरगरीब लोकांची या ठिकाणी जे लग्न असतील, विविध त्यांचे जे काही कार्यक्रम असतील ते या बुद्ध विहारामध्ये होत असतात आणि निश्चितपणे या विहाराच्या माध्यमातून माझा देखील आज वाढदिवस साजरा झालेला आहे। मी या ठिकाणी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असणारे पनवेल शहराचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे शहराचे अध्यक्ष आहेत, अतिशय माझे जवळचे मित्र आहेत, माझे मोठे बंधू आहेत प्रवीण जाधव, या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे आमचे जे कार्याध्यक्ष आहेत विजयजी धोत्रे, अतिशय माझ्यासोबत या ठिकाणी सातत्याने त्यांनी या चळवळीमध्ये काम केलेलं आहे। त्यानंतर पनवेल शहराचे जे आमचे अध्यक्ष आहेत प्रशांत सोनावणे, पनवेल विधानसभेचे जे आमचे अध्यक्ष आहेत ते निलेश कांबळे, पनवेल शहराचे जे आमचे संघटक आहेत मनोज कांबळे, समाधान कांबळे,
उपस्थित या ठिकाणी असणारे आमच्या पक्षाचे जावेद मास्टर असतील, अल्पसंख्याचे जे आमचे अध्यक्ष आहेत आसिफ शेख या ठिकाणी आहेत उपस्थित. या ठिकाणी जे जे कार्यकर्त्यांनी सर्वांनी जी मेहनत या ठिकाणी घेतली त्या ठिकाणी ईश्वर वहाळ असेल, अनेक कार्यकर्त्यांनी मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाला पूर्णपणे झोकून घेतलं होतं. मी हा ऍक्च्युली वाढदिवस यावेळेस करणार नव्हतो, परंतु कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे की हा आपल्या कार्यकर्त्याला वाढदिवस झाला पाहिजे. कारण वाढदिवस हा म्हणजे निश्चितपणे माझा असं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की वाढदिवस हा फक्त पूर्णपणे पक्षाला वाहून घेतलेला वाढदिवस आहे. म्हणजे पक्ष वाढला पाहिजे वाढदिवसाच्या माध्यमातून. वाढदिवस हे आमचे सातत्याने होतच राहतील, पण त्याला काहीतरी चळवळीच्या माध्यमातून, फुले शाहू आंबेडकरच्या चळवळीच्या माध्यमातून समाजाला यातून काहीतरी आपल्याला देता येईल या दृष्टिकोनातून आज हा माझा वाढदिवस झालेला आहे. मी सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत करतो, सर्व पत्रकारांचे स्वागत करतो, सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करतो, जे जे या माझ्या वाढदिवसामध्ये पूर्णपणे सहभागी झाले होते आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते, मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.